आज तुम्हाला तर माहितीच असेल की आज येणार होतं आपलं पाल्सर, कारण की आपण स्टोरी टाकलेली होती. स्टोरी मध्ये सांगलेलं होतं की आपण फ्लिपकार्ट वरती काहीतरी ब्लॉगिंग साठी मागवलेलं आहे आणि ते आज येणार होतं. आणि आपण तर भाऊ पार्सलवाल्याची वाट बघून बघून थकून गेलो. पार्सलवाला काही लवकर आलाच नाही आणि नंतर आला मग तो दुपारी 2 वाजेले. मग आला तर मग त्यांना फोन करायला तर आपल्याला मग फोन केला तर त्याला म्हटलं की गजानन महाराजच्या मंदिरात जो आहे भाऊ. मग मी आलो गजानन महाराजच्या मंदिरात जो आणि नंतर येथे मी त्याची वाट बघितली, पण भाऊ तर ह्या रस्त्यानंतर काही आला नाही, पण दुसऱ्या रस्त्याने आला. मग आलाच भाऊ शेवटी. मग म्हटलं जाऊ द्या, मग आला तर आता काही टेन्शन नाही. मग काय भाऊ पार्सलवाल्या भाऊला इथे आल्यावर तर आपलं पार्सलवाला दिसे नाही. पार्सलवाला भाऊ म्हणे की कारण भाऊ आपलं ते पार्सलचं काही दिसूच नाही आलं. मग शेवटी दिसलं आपलं पार्सल. मग नंतर पार्सलवाला भाऊ म्हणे की कारण भाऊ पार्सल खोलून दाखवू की काय. मग पार्सलवाल्या भाऊला म्हटलं की नाही रे भाऊ, पार्सल मला अनबॉक्सिंग करून दाखव ना व्हिडिओवर. मग म्हणे की बरं चालेल. मग पार्सलवाल्या भाऊला आपण पैसे दिले आणि पार्सलवाला भाऊ निघून गेला. मग आपण आलो आता घरी. आता पार्सल तर आणलं बा आपण घरी बिना खोल्याचं, पण आता आपल्याला ते याच्या अंदर माहिती नाही काय आहे डॅमेज आहे की काय आहे. मग आपण तरी बी आपल्या जिम्मेदारीवर घेऊन आलो घरी. मग आता आपण व्हिडिओ बनवून आता खोलून पाहू आपण. मलाही माहिती नाही याच्या अंदर कसं काय ते. मग काय भाऊ आपण हे पाहिलं फाडून. मग हे पहिल्या याच्यावर होता भाऊ पन्नी. हे पन्नी फाडली आणि याच्या अंदर तर पाहिला तो याच्या अंदर होतं भाऊ खोका. मग आता खोक्यामध्ये आता खोक्यावर पाय भाऊ हे असं आहे भाऊ याच्या अंदर. मग याच्या खोक्यावर तर आपल्याला याची किंमत 1500 रुपये दिसली भाऊ, पण आपल्याला फ्लिपकार्टवर ऑफर मध्ये 300-400 रुपयाला भेटून जाते भाऊ सस्त्यामध्ये. मग तुम्हाला जर लागत असलं तर भाऊ तुम्ही बी ऑफर मध्ये घेऊ शकता. जर ऑफर असली तरच घे जा भाऊ याले, नाहीतर याला महाग भेटते भाऊ. मग आपण भाऊ खोका खोलून पाहिला तर भाऊ खोक्याच्या अंदर तर भाऊ पन्नी मध्ये पॅकिंग आलं भाऊ ते. मग आपण हे पाहिलं पहिले हे वायर आली भाऊ. हे वायरचं काय काम आहे काय माहित नाही आपल्याला. पाहू आपण पुढे चालून याचं वायरचं काय काम आहे तर. मग हे वायर ठेवता आपण साईडला. नाही तर याच्या अंदर आहे का आपल्याला ऑफरचं काहीतरी कार्ड दिलं भाऊ. हे काय 30 रुपये ऑफर आपल्याला कॅशबॅक आहे कशाला तरी. आता आपण हे देऊ फेकून साईडले आणि याच्या अंदर भाऊ अजून काय काय आहे. अजून याच्या आतमध्ये तर भाऊ माहितीचं कार्ड मिळालं भाऊ. तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला या कार्डाचं काही काम नसते. आपण मनानेच आपलं काही बी असलं कोणची वस्तू की आपण मनानेच चालू करून पाहतो. याला देतो आपण फाडून फेकू. मग याच्या आतमध्ये पहा भाऊ हे तर पुरं गिम्बल वाणीच काम करते भाऊ. तुम्हाला माहितच नाही, एकदम खतरनाक आहे. याचं पहा आपण याचं स्टँड पण बनवू शकतो भाऊ आणि याच्यात मोबाईल पण लावू शकतो. खतरनाक आहे एकदम. याच्यात मोबाईल आता आपण मोबाईल पण लावून दाखवतो तुम्हाला मी. याची आपण सेल्फी स्टिक पण बनवू शकतो. बाबा आपण लावून पाहिला आता याच्यात मोबाईल आणि आता या बघा मोबाईल आणि वर टॉर्च पण आहे. हे टॉर्च पण लावू शकतो आपण रातच्या टाइमला. मस्त रातच्या टाइमला पण व्हिडिओ शूटिंग करू शकतो आणि व्लॉग शूटिंग करू शकतो. आणि आपण याला उभा मोबाईल पण लावू शकतो आणि याला एक खाली रिमोट पण दिलेला आहे बटनाचं. आपण त्याला ब्लूटूथ कनेक्ट केलं की आपण डायरेक्ट ऑटोमॅटिक बटन दाबून फोटो व्हिडिओ पण काढू शकतो. बघा मी तुम्हाला दाखवतो काढून. मी ब्लूटूथ अगोदरच कनेक्ट केलेला आहे आणि बघा आता मी तुम्हाला काढून दाखवतो फोटो. बघा हे बटन दाबतो आणि फोटो निघते की नाही बघा. निघला फोटो. आता मी व्हिडिओला करतो टाटा.